नमस्कार. ध्रुव आय एस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण अर्थव्यवस्थेमधील संकल्पना या प्रकरणामधील पुढच्या भागाचा अभ्यास करतो. मागच्या भागामध्ये आपण UNDP आणि वर्ल्ड बँक यांना जगामध्ये देशांचं जे वर्गीकरण केलेलं होतं ते वर्गीकरण आपण अभ्यासलं. या भागामध्ये आपण व्यवसाय आणि मालकीनुसार अर्थव्यवस्थेमधील जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचं वर्गीकरण कोणत्या प्रकारे केलं जातं याचा अभ्यास करणार आहोत. मग या ठिकाणी व्यवसाय आणि मालकीनुसार केले जाणारे अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण ज्या पद्धतीनं आपण UNDPनं आणि वर्ल्ड बँकेनं वर्गीकरण केलेलं होतं जगातल्या देशांचं, त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक देशामध्ये जर पाहिलं तर व्यवसाय आणि मालकीनुसार अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण केलेलं तुम्हाला दिसून येतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलेलं होतं की व्यवसायानुसार आपण वर्गीकरण 3 टप्प्यांमध्ये अभ्यासलं होतं. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र. पण त्याच्या पुढे जाऊन आता चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र अशा सुद्धा संकल्पना आपल्याला अभ्यासाव्या लागतात. मग आपण व्यवसायानुसार अर्थव्यवस्थांचे जे प्रकार पडतात, जे वर्गीकरण केलं जातं त्याचा अभ्यास करूयात. सुरुवातीची 3 पद्धती आपल्याला माहिती आहे, त्याचा आपण सखोल अभ्यास केला आहे याच प्रकरणामध्ये. पण त्याच्या पुढची 2 क्षेत्र कोणत्या प्रकारे त्याचं वर्गीकरण झालं आहे ते आपण पाहूयात. 5 क्षेत्र अगोदर मी तुम्हाला सांगेल. व्यवसायानुसार वर्गीकरण, अर्थव्यवस्थांचं व्यवसायानुसार वर्गीकरण. त्याच्यामध्ये 5 क्षेत्रांचा समावेश होतो. आधुनिक संकल्पनेमध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीयक क्षेत्र, आणि तिसरा आहे तृतीयक क्षेत्र, चौथं चतुर्थक क्षेत्र, चतुर्थक क्षेत्र, 5वा आहे पंचम क्षेत्र. ही 5 व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे केली जाणारी वर्गीकरण. अर्थव्यवस्थेचे व्यवसायानुसार केलेल्या वर्गीकरणामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीयक क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्रांचा समावेश होतो. मग याच्यामध्ये आपण या प्राथमिक क्षेत्राचा, द्वितीय क्षेत्राचा, तृतीय क्षेत्राचा, चतुर्थक क्षेत्राचा आणि पंचम क्षेत्राचा विचार करणार आहोत. आणि आपण दुसरी जी पद्धत अभ्यासली, मालकीनुसार केले जाणारे वर्गीकरण. व्यवसायानुसार 5 प्रकारे वर्गीकरण आपण पाहतोय आणि मालकीनुसार जर तुम्ही विचार करत असाल तर 4 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. मालकीनुसार कोणत्या 4 प्रकारे वर्गीकरण केलं जातं याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि सहकार क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र, सहकार क्षेत्र. अशा प्रकारे वर्गीकरण. आता ते व्यवसायानुसार वर्गीकरण, हे मालकीनुसार वर्गीकरण. अर्थव्यवस्थेतील क्षेत्रांचं कसं वर्गीकरण केलं जातं पहा. हे झालं मालकीनुसार, हे झालं व्यवसायानुसार. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेतील क्षेत्रांचं वर्गीकरण केलं जातं. पहिल्या टप्प्यामध्ये व्यवसायानुसार 5 प्रकारे वर्गीकरण केलेलं आपण पाहतोय आणि मालकीनुसार मध्ये 4 प्रकारे वर्गीकरण केलेलं आपण पाहतोय. आता या क्षेत्रांविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती समजावून घेऊयात. प्राथमिक क्षेत्राचा आपण उल्लेख केला होता. प्राथमिक क्षेत्राबद्दल आपण म्हटलं होतं की प्राथमिक क्षेत्र जे आहे ते नैसर्गिक क्षेत्राशी संबंधित आहे. शेतीशी संबंधित क्षेत्र याचा आपण उल्लेख केलेला होता. मत्स्य व्यवसाय, खनिज उत्पादन, खाणकाम, उत्खनन अशा क्षेत्रांचा विचार आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या प्रकरणाच्या प्राथमिक क्षेत्राबद्दल केलेला होता. म्हणजे प्राथमिक क्षेत्र नैसर्गिक संपत्तीशी संबंधित आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. नैसर्गिक संपत्ती. प्राथमिक क्षेत्राचे जे संबंधित आहे ते कशाशी संबंधित आहे तर नैसर्गिक संपत्तीशी संबंधित. कशा प्रकारे? शेती, जंगलं, मत्स्य व्यवसाय, खनिज उत्पादनं, खाणकाम, उत्खनन अशा प्रकारे नैसर्गिक संपत्तींचा समावेश प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो.
आणि द्वितीय क्षेत्रामध्ये आपण अभ्यासलं होतं उद्योग क्षेत्राचा समावेश होतो. उद्योग क्षेत्र, वीज निर्मितीचं क्षेत्र, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश द्वितीयक क्षेत्रामध्ये केला जातो. म्हणजे आपण थोडक्यात या प्राथमिक वस्तूंवर, प्राथमिक क्षेत्रामध्ये जी नैसर्गिक संपत्ती आहे त्या नैसर्गिक संपत्तीवरती प्रक्रिया करून आपण त्या ठिकाणी त्याच्यापासून वस्तू बनवतो किंवा वेगवेगळे पदार्थ बनवतो, वेगवेगळ्या साधनांची निर्मिती करतो. तर त्याला म्हणायचं द्वितीयक क्षेत्र, उद्योग क्षेत्र. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल प्राथमिक क्षेत्र हे शेतीशी संबंधित आहे. या ठिकाणी जर ऊस पिकत असेल तर त्या ऊसापासून साखर कुठे तयार होईल? द्वितीयक क्षेत्रात तयार होईल. म्हणजे आपण जी व्याख्या केली सुरुवातीची की प्राथमिक वस्तूंवर प्रक्रिया केली जाते आणि दुसऱ्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती केली जाते. मग प्राथमिक क्षेत्रामध्ये ऊसाचं पीक येत असेल तर ऊसापासून साखर कोणत्या क्षेत्रामध्ये तयार होईल? तर उद्योग क्षेत्रामध्ये. मग आपल्याला कारखाने दिसतात मोठमोठे. तशा प्रकारे हे द्वितीयक क्षेत्र लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टींचा विचार केला होता. कारखानदारी, वीज निर्मिती, बांधकाम क्षेत्र याचा विचार केलेला होता. त्यानंतर इथं तृतीयक क्षेत्र, या ठिकाणी आपण सेवा क्षेत्राचा विचार केला होता. वेगवेगळ्या मिळणाऱ्या सेवा क्षेत्र, सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टरचा उपयोग. आता या ठिकाणी तृतीयक क्षेत्राचा जर तुम्ही विचार केला तर हे व्यापक क्षेत्र आहे. याच्यामध्ये प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या सेवांचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी ऊस आहे, ऊसापासून साखर या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये तयार केली. साखर नुसती तयार करून चालेल का? साखरेचं वितरण पण देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये करावं लागेल. मग ही सेवा, त्याला म्हणायचं सर्व्हिस, जे सेवा पुरवली जाते सगळीकडे, तर हे सर्व्हिस सेक्टर म्हणजे तृतीयक क्षेत्र. आता तृतीय क्षेत्राचं वर्गीकरण वेगवेगळ्या गटांमध्ये केलं जातं. आपण पाहूयात कोणकोणत्या गटांमध्ये केलं जातं. तृतीयक क्षेत्राचे वर्गीकरण, क्षेत्राचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये केलं जातं. कोणकोणत्या प्रकारांमध्ये केलं जातं याचा आपण विचार करूयात. व्यापक क्षेत्र आहे म्हणून वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारामध्ये केलं जातं. वितरण सेवा आहे, याच्यामध्ये वितरण सेवा, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात म्हणून आपण म्हणतोय त्याचं वर्गीकरण केलं जातं. व्यावसायिक सेवा, ग्राहक सेवा, ग्राहक सेवा आणि ना नफा सेवा. ना नफा सेवा या सेवा. तृतीय क्षेत्रांचं वर्गीकरण कोणकोणत्या पद्धतीमध्ये केले जातं? परीक्षेसाठी महत्वाचं आहे का? हो, महत्वाचं आहे. वितरण सेवा, व्यावसायिक सेवा, ग्राहक सेवा, ना नफा सेवा. आता तुमच्या लक्षात आलं, तृतीय क्षेत्र जे आहे त्याचं वर्गीकरण 4 पद्धतीने केलेलं आपल्याला दिसून येतं. वितरण सेवा, व्यावसायिक सेवा, ग्राहक सेवा आणि ना नफा सेवा. अशा 4 गटामध्ये या क्षेत्राचं वर्गीकरण केलं जातं. आता विचार करा, वितरण सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होईल? आपण जे म्हटलं साखरेपासून ऊसापासून साखर तयार केली आणि ती साखर आपल्याला जगाच्या किंवा आपल्या देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये वितरित करावी लागेल. मग कशाचा समावेश होईल? वितरण सेवेमध्ये वाहतुकीचा समावेश होईल. वाहतूक याचा समावेश होईल. अजून वस्तूंची वाहतूक प्रामुख्यानं या वितरण सेवांमध्ये केली जाते. तुम्ही आम्ही रोज न्यूज ऐकतो का? मग त्या बातम्या आणि मीडियाचा समावेश सुद्धा वितरण सेवेमध्ये होतो. आपल्याला सांगता येईल न्यूज यांचा समावेश वितरण सेवेमध्ये होईल. लक्षात आलं? वितरण सेवा, वितरित करायचं आहे, ते जे उत्पादन तुमच्याकडे आहे ते पोहोचवायचं आहे दुसरीकडे. मग त्याच्यामध्ये वाहतुकीचा समावेश होईल, न्यूजचा समावेश त्याच्यामध्ये होतो. अशा प्रकारे या सेवांचा समावेश वितरण सेवांमध्ये होतो. किंवा दळणवळण कशामध्ये येईल? वितरण सेवांमध्ये. व्यावसायिक सेवांचा विचार करा. कोणकोणत्या व्यावसायिक सेवा? आपण पाहतो की तुम्ही अनेक कुटुंबांमध्ये मेडिक्लेमची पॉलिसी काढतात
किंवा अनेक कुटुंबांमध्ये ह्याच्यामध्ये जीवन विमा अशा प्रकारच्या आपल्या लाईफ संबंधीच्या विमा सेवा घेतल्या जातात. म्हणजे या विमा सेवांचा जर विचार केला तर या विमा सेवा व्यावसायिक सेवांमध्ये येतात. विमा सेवा कशामध्ये येतील? व्यावसायिक सेवांमध्ये येतील. शिवाय आपल्याला असंही सांगता येईल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, या सेवा कशामध्ये येतील? व्यावसायिक सेवांमध्ये येतील. रिअल इस्टेटकडून मिळणाऱ्या तुम्हाला सेवा, रिअल इस्टेट कडून प्राप्त होणाऱ्या सेवा व्यावसायिक सेवा आहे. शिवाय कायद्याची सेवा तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल, कायद्याची प्राप्त होणारी सेवा, कायदा यापासून प्राप्त होणारी सेवा, या सगळ्या सेवांचा विचार केला तर या सगळ्या सेवा तुम्हाला व्यवसायाशी संबंधित असणारे सेवा दिसतात. त्याला आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये जे समावेश होतो त्याचं वर्गीकरण कोणकोणत्या प्रकारे झाले पहा. वितरण सेवा, वाहतूक, मीडिया, न्यूज, दळणवळण यांचा समावेश वितरण सेवांमध्ये होईल. व्यावसायिक सेवांमध्ये विमा सेवा आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, रिअल इस्टेट आहे, कायद्याची सेवा प्राप्त करायची असेल तर ती सेवा आहे. शिवाय लेखा सेवा या सेवेचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारे व्यावसायिक सेवांमध्ये या सगळ्या सेवांचा समावेश होतो. लक्षात आलं? आता ग्राहक सेवा म्हणजे कोणकोणत्या सेवा? शैक्षणिक सेवांचा समावेश कुठे होईल? ग्राहक सेवेमध्ये होईल. शैक्षणिक सेवा याचा समावेश ग्राहक सेवेमध्ये होतो. शिवाय करमणूक सेवा, आपण सिनेमा वगैरे पाहायला जातो तर करमणूक सेवा याचा समावेश होईल ग्राहक सेवेमध्ये. शिवाय आपण हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंट्स आणि हॉटेलकडून मिळणारी सेवा ही सुद्धा ग्राहक सेवेमध्ये येते. हॉटेल व रेस्टॉरंट्स यांच्याकडून मिळणारी सेवा ग्राहक सेवा आहे. शिवाय पर्यटन सेवा, पर्यटन सेवा या सगळ्या सेवांचा जर तुम्ही विचार केला तर ग्राहक सेवा आहे. आता उरतो ना नफा सेवा. ना नफा म्हणजे काय? सरकारकडून मिळणाऱ्या सेवा, लोक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सेवा. आपण सरकारकडे जर एखाद्या ऑफिसमध्ये तुमचं काम असेल तर त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला जी सेवा प्राप्त होते ती ना नफा सेवा असते. सरकारचं म्हणणं असं असतं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नफा मिळवणं हा सरकारचा उद्देश नसतो. सरकारचा उद्देश असा असतो की कमीत कमी किमतीत त्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी कर्मचारी वर्ग नेमलेला असतो. त्या कर्मचारी वर्गाला सरकार वेतन देत असताना तो कर्मचारी वर्ग तुम्हाला सेवा देत असतो. म्हणजे शासनाकडून मिळणाऱ्या सेवा. ना नफा सेवांमधून कोणत्या सेवा येतात पहा? शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सेवा, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सेवा या ना नफा सेवा आहेत. याशिवाय आणखी काय? संरक्षण यंत्रणेकडून मिळणाऱ्या सेवा. कशा कशाचा समावेश होतो पहा? संरक्षण यंत्रणा याच्याकडून आपल्याला सेवा प्राप्त होत आहे. पोलीस असेल तर त्यांच्याकडून मिळणारी आपल्याला सेवा. शिवाय मंदिरं, लोकसेवा संस्था यांच्याकडून ज्या सेवा प्राप्त होतात या सेवा, या सगळ्या सेवांचा समावेश ना नफा सेवांमध्ये होतो. तर अशा प्रकारे तृतीयक क्षेत्राचं वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं वितरण सेवा, व्यावसायिक सेवा, ग्राहक सेवा आणि ना नफा सेवा अशा 4 प्रकारांमध्ये तृतीयक क्षेत्राचं वर्गीकरण केलं जातं. वितरण सेवेमध्ये वाहतुकीचा समावेश होईल, मीडियाचा समावेश होईल, दळणवळणाचा समावेश होईल आणि बातम्यांचा समावेश होईल, न्यूजचा समावेश होईल. व्यावसायिक सेवांमध्ये विमा सेवा, माहिती तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, कायदा, ऑडिट, लेखा म्हणजे ऑडिट, जो हिशोब केला जातात त्या पद्धतीच्या सेवा. त्यानंतर ग्राहक सेवा कोणकोणत्या? शैक्षणिक सेवा, करमणूक सेवा, हॉटेल रेस्टॉरंट्स मधल्या प्राप्त होणाऱ्या सेवा आणि पर्यटन सेवा. तर ना नफा सेवामध्ये शासनाकडून प्राप्त होणाऱ्या, संरक्षण यंत्रणेकडून प्राप्त होणाऱ्या सेवा, मंदिरांकडून प्राप्त होणाऱ्या सेवा,
वेगवेगळ्या लोकसेवा संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या सेवा, या सेवांचा समावेश ना नफा सेवांमध्ये होतो. लक्षात आलं. तृतीयक क्षेत्रांचं वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केले जातं. आपण पहिली 3 क्षेत्र थोडक्यात अभ्यासली, कारण यांचा अभ्यास आपण केला. व्यवसायानुसार केलं जाणारं वर्गीकरण: प्राथमिक क्षेत्र, द्वितीयक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र नैसर्गिक क्षेत्र, द्वितीयक क्षेत्र उद्योग क्षेत्र, तृतीयक क्षेत्र सर्व्हिस सेक्टर. आता आपल्याला विचार करायचा आहे, या चतुर्थक क्षेत्राचा. काय आहे चतुर्थक क्षेत्र? चतुर्थक क्षेत्र कशाला म्हणायचं? थोडासा विचार करा. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? प्राथमिक क्षेत्रामध्ये नैसर्गिक संपत्ती, कृषी संबंधित, कृषी संलग्न या सेवा. द्वितीयक क्षेत्र त्याच्यामध्ये उद्योगधंद्यांचा आपण विचार केला. आणि तृतीयक क्षेत्रामध्ये या दोन्ही क्षेत्र जे आहेत, प्राथमिक आणि उद्योग यांच्या संबंधित सेवांचा, सर्व्हिस सेक्टर, मग वेगवेगळ्या सेवा समाजाला प्राप्त करून दिल्या जातात, हे आपण पाहिलं. आता चतुर्थक क्षेत्र कोणत्या प्रकारचं क्षेत्र असेल? थोडासा विचार करा. चतुर्थ क्षेत्र या 3 पुढचं क्षेत्र, या क्षेत्रामध्ये कशाचा वापर होतो याचा सुरुवातीला विचार करा, की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आधुनिक युगामध्ये प्रवेश करण्याला मदत होते. मग चतुर्थ क्षेत्र म्हटलं की फक्त 2-3 शब्द लक्षामध्ये ठेवायचे. उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर चतुर्थक क्षेत्रामध्ये केला जातो. उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर. उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर हा वापर चतुर्थक क्षेत्रामध्ये केला जातो. लक्षात आलं. चतुर्थ क्षेत्र कशाशी संबंधित आहे? उच्च बौद्धिक क्षेत्र. उदाहरणार्थ माहितीचं व्यवस्थापन करायचं आहे, संशोधन, शिवाय आपल्याला सांगता येईल माहिती तंत्रज्ञान, या सेवांचा समावेश या चतुर्थ क्षेत्रामध्ये होतो. म्हणजे आपण उच्च बौद्धिक क्षेत्र असं म्हणतोय. लक्षात येतं. उच्च बौद्धिक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होईल? इनोव्हेशन, संशोधन, नवनवीन कल्पना, संशोधन याचा समावेश होईल. अजून कशाचा सांगता येईल? माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा समावेश होईल या ठिकाणी. माहिती तंत्रज्ञान याचा समावेश होऊ शकेल. उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर केला जातो या चतुर्थ क्षेत्रामध्ये. कशा कशाचा? संशोधन, माहिती तंत्रज्ञान, मार्गदर्शन, याचा समावेश होतो. लक्षात येतं. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की हे चतुर्थ क्षेत्र आहे, की उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर चतुर्थक क्षेत्रामध्ये केला जातो, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला आणखी सांगता येईल निर्मिती, संशोधन व विकास. आपल्याला असं विचारलं, पहा, निर्मिती, संशोधन व विकास या संबंधित कोणतं क्षेत्र संबंधित आहे? निर्मिती, संशोधन व विकास, चतुर्थक क्षेत्र, उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर. लक्षात आलं. चतुर्थक क्षेत्र म्हणजे काय? आता आपण पंचम क्षेत्राचा विचार करूया. पंचम क्षेत्र, पंचम क्षेत्र याचा विचार करूयात. पंचम क्षेत्राचा विचार केला. आता याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? थोडासा विचार करा. समाजामधील आणि अर्थव्यवस्थामधील सर्वोच्च स्तरावरील जी निर्णय प्रक्रिया असते, त्या निर्णय प्रक्रियेचा समावेश पंचम क्षेत्रामध्ये केला जातो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रिया, सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रिया सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रिया याचा समावेश पंचम क्षेत्रामध्ये होतो. लक्षात आलं. पंचम क्षेत्र. आता आपण चतुर्थ क्षेत्रामध्ये कशाचा वापर केला होता? उच्च बौद्धिक क्षमता.
आणि या ठिकाणी सर्वोच्च निर्णय प्रक्रिया, जी सर्वोच्च निर्णय कुठून घेतले जातील, तर सर्वोच्च निर्णय पंचम क्षेत्रामधून घेतले जातील, ते हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल बौद्धिक संपदा आधारित सेवा असंही म्हणता येईल आपल्याला या पंचम क्षेत्राला. बौद्धिक संपदा आधारित सेवा, याच्यामध्ये सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होईल. तर अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचे व्यवसायानुसार पडणारे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्या लक्षात राहतील. प्राथमिक क्षेत्र, द्वितीयक क्षेत्र, तृतीयक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रामध्ये आपण कृषी आणि संलग्न नैसर्गिक साधन संपत्ती, द्वितीयक क्षेत्र उद्योग क्षेत्र, तृतीयक क्षेत्र सर्व्हिस सेक्टर, चतुर्थ क्षेत्र उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर आणि पंचम क्षेत्र उच्च निर्णय प्रक्रियेचा वापर, सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा वापर. अशा प्रकारे 5 क्षेत्र व्यवसायानुसार वर्गीकरण केली जातात, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे कोणते प्रकार पडतात हे आपण पाहूयात. मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे पडणारे प्रकार. कोणकोणते प्रकार पडतात हे आपण समजावून घेऊयात की मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे कोणकोणते प्रकार पडतात. आपण उल्लेख केला होता सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि सहकार क्षेत्र. या 4 क्षेत्रांचा आपल्याला विचार करावा लागतो. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकार क्षेत्र. हे 4 क्षेत्र मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे पडणारे प्रकार. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकार क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र सोपं आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे. यांच्यावर नियंत्रण कोणाचं असेल? सरकारचं नियंत्रण असतं. सरकारच्या नियंत्रणाखाली असणारं क्षेत्र म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. सरळ सरळ व्याख्या आहे. सरकारच्या नियंत्रणाखाली जे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना सार्वजनिक क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की सार्वजनिक क्षेत्रावर मालकी आणि व्यवस्थापन कोणाचं असेल, तर सार्वजनिक क्षेत्रावरती मालकी आणि व्यवस्थापन सरकारचं असतं. खाजगी क्षेत्राचा विचार करा, मालकी आणि व्यवस्थापन खाजगी क्षेत्रावरती कोणाचं असतं? खाजगी उद्योजकांचं असतं. खाजगी उद्योजक. मालकी आणि व्यवस्थापन सरकारचं असेल तर त्याला सार्वजनिक क्षेत्र, मालकी आणि व्यवस्थापन खाजगी उद्योजकांचं असेल तर ते खाजगी क्षेत्र आहे. तर या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राचा जर तुम्ही विचार केला तर सार्वजनिक क्षेत्राचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सरकारमार्फत जनतेला ज्या सेवा पुरवल्या जातात त्या ना नफा या तत्वावरती सेवा पुरवल्या जातात. खाजगी क्षेत्राचा जर तुम्ही विचार केला तर हे खाजगी उद्योजक आहेत, यांचा उद्देश असतो जास्तीत जास्त नफा मिळवणं. या दोन्हींची उद्दिष्ट वेगवेगळी आहेत. लक्षात आलं? सरकारचं उद्दिष्ट काय? ना नफा तत्वावरती काम करायचं, जनतेला कमीत कमी किमतीत त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून द्यायच्यात. या ठिकाणी यांचं उद्दिष्टच हे असतं की जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल, त्या दोन्हींचं उद्दिष्ट लक्षामध्ये ठेवायचं. तर वैयक्तिक लाभ प्राप्त कसा करता येईल हे खाजगी उद्योग किंवा खाजगी क्षेत्राचं उद्दिष्ट असतं. संयुक्त क्षेत्र म्हणजे काय? आता या ठिकाणी सरकार आणि खाजगी या दोघांचंही मालकी आणि व्यवस्थापन असतं. सरकार व खाजगी सरकार व खाजगी या दोघांचं मालकी आणि व्यवस्थापन ज्यावेळी असतं त्याला संयुक्त क्षेत्र असं म्हणतात. आपण वेगवेगळ्या अर्थव्यवस्था अभ्यासल्या होत्या. समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था आपल्या देशाची. मग त्याच्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय म्हटलेलं होतं? आपल्याकडे दोन्ही आहेत, सार्वजनिक क्षेत्र पण आहे, खाजगी उद्योजक पण आहेत.
दोन्हींचं सहअस्तित्व आहे असं आपण म्हटलेलं होतं. संयुक्त क्षेत्र म्हणजे सरकार आणि खाजगी या दोघांचं मालकी आणि व्यवस्थापन आपल्याला दिसून येतं. तशा प्रकारे या संयुक्त क्षेत्राचा आपल्याला उल्लेख करता येईल, हे लक्षात ठेवायचं. सहकार क्षेत्राचा विचार करा. आता सहकार क्षेत्राचा जर विचार केला तर याच्यामध्ये मालकी कोणाची असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं. तर सहकार क्षेत्राचा जर विचार केला तर विशिष्ट व्यक्तीची मालकी नसते, समूहाची मालकी असते. इथं या ठिकाणी समूहाची मालकी, समूहाची मालकी. उदाहरणार्थ तुमच्या भागामध्ये एखादा ऊस कारखाना असेल तर त्याची रचना कशी केली जाते, त्या आसपासच्या खेड्यामधील लोकांना त्याचे भाग विकले जातात. 5,000, 10,000, 15,000 जे काही असतील ते भाग विकले जातात. त्यातून कारखाना उभा केला जातो. म्हणजे काय, समूहाची मालकी, सगळ्यांची मालकी आहे, भागधारकांची मालकी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं सहकारी क्षेत्र असेल तर विशिष्ट व्यक्तीची मालकी नसते, समूहाची मालकी असते. सहकारी तत्वावर स्थापन केलेलं असतं. या ठिकाणी सहकारी तत्वावर सगळ्यांनी एकत्र येऊन उभारलेला तो कारखाना असतो, समूहाची मालकी असते, सहकारी तत्वावरती तो चाललेला असतो. तशा प्रकारे ही 4 क्षेत्र मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे पडणारे प्रकार याचा जर तुम्ही विचार केला तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी सहकारी क्षेत्रामध्ये तुम्ही जर विचार करत असाल समूहाची मालकी असते, पण हे सरकारचं आहे का खाजगी आहे, तर हे खाजगी आहे. खाजगी आपल्याला या ठिकाणी खाजगी आहे. सहकारी क्षेत्र खाजगीमध्ये मोडतं. पण मालकी कोणाची असते, एका विशिष्ट व्यक्तीची नसते, तर समूहाची मालकी असते. अनेक लोकांनी एकत्र येऊन उभारलेला तो कारखाना असतो, त्याचे भाग विकत घेऊन उभा केलेलं भांडवल असतं. त्याच्या माध्यमातून जर समूहाच्या माध्यमातून तो कारखाना उभारला जात असेल तर त्या ठिकाणी विशिष्ट व्यक्तीची मालकी नसते, समूहाची मालकी असते. खाजगी समूहाची मालकी म्हणजे ते लोक जे असतात ते सगळ्यांनी मिळून कारखाना स्थापन केला, त्याला आपण खाजगी समूहाची मालकी असं म्हणतो. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं की ह्या ज्या सहकारी संस्था असतात त्यांचा कारभार कोणत्या पद्धतीनं चालतो याचा जर तुम्ही विचार केला तर एक तत्व आहे, एक सभासद एक मत. या तत्वाने यांचा कारभार चालतो. एक सभासद एक मत या तत्वाने यांचा कारभार चालतो. लक्षात आलं. मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे पडणारे प्रकार: सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकार क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र मालकी आणि व्यवस्थापन सरकारचं, खाजगी क्षेत्र मालकी आणि व्यवस्थापन खाजगी उद्योजकाचं, संयुक्त क्षेत्र सरकार आणि खाजगी हे दोघांचंही मालकी आणि व्यवस्थापन आढळतं. दोघांचंही म्हणजे काय, काही उद्योग सरकारचे असतात, काही उद्योग खाजगी मालकीचे असतात, म्हणजे संयुक्त क्षेत्र. सहकार क्षेत्र समूहाची मालकी असते, अनेक लोक एकत्र येऊन एखाद्या कारखान्याची निर्मिती करतात, स्वतःचे भाग विकतात, ते भाग विकत घेतात लोक आणि त्याच्या माध्यमातून एखादा कारखाना उभा राहतो. सहकार क्षेत्र सहकारी तत्वावरती चालतो, खाजगी मालकी असते आणि एक सभासद एक मत याच्या तत्वावरती या संस्थांचा कारभार चालत असतो. अशा प्रकारे हा जो सहकार आहे याला समाजवाद आणि भांडवलवाद यांचा सुवर्ण मध्य मानला जातो. सहकार क्षेत्र जे आहे ते आपल्याला सांगता येतं की समाजवाद आणि भांडवलवाद यांचा हा सुवर्ण मध्य आहे. अशा प्रकारे व्यवसायानुसार अर्थव्यवस्थांचे पडणारे प्रकार आपण अभ्यासले. 5 प्रकार त्याचे अभ्यासले: प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थक क्षेत्र, पंचम क्षेत्र. मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे 4 प्रकार अभ्यासले: सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकार क्षेत्र. आणि हे सहकार क्षेत्राला आपण समाजवाद आणि भांडवलशाही यांचा सुवर्ण मध्य, ज्याप्रमाणे मिश्र अर्थव्यवस्था हा सुवर्ण मध्य आहे त्याचप्रमाणे सहकार क्षेत्र हा सुवर्ण मध्य मानला जातो. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर आपण अर्थव्यवस्थेमधील एक संकल्पना अभ्यासणार आहोत. त्या संकल्पनेचं नाव आहे सकल बचत दर. सकल बचत दर ही संकल्पना काय आहे हे आपण अभ्यासणार आहोत. सकल बचत दर कशाला म्हणायचं? सकल बचत दर आपल्या घरामधूनच याची सुरुवात होते. कशी पहा, आपल्या घरामध्ये जेवढं आपल्याला वेतन मिळतं, आपण पाहतो आपली आई वडील जर त्यांना 100 रुपये मिळत असतील तर ते 80 रुपये खर्च करतात, 20 रुपये मागे ठेवतात. आता 80 रुपये खर्च करतात, 20 रुपये मागे ठेवतात, म्हणजे 20 रुपयाची बचत करतात. सरळ सरळ म्हणजे लोक काय करतात, 100 रुपये खर्च
आहे 100 रुपये वेतन आहे, ते वेतनामधील 80 रुपये खर्च करणार, खर्च 20 रुपये मागे ठेवतात म्हणजे बचत करतात. आता विचार करा, ही 20 रुपये जी बचत केली जाते ती कशासाठी केली जाते? 20 रुपये बचत. लोक हा भाग लगेच वापरत नाही, बचत म्हणून मागे ठेवतात, तात्काळ वापरला जात नाही हा भाग. मग हा भाग कशासाठी लोक ठेवतात? साहजिकच आहे, भविष्यामध्ये काय अडचण येईल हे माहीत नाही आहे, भविष्यासाठी ठेवला जातो. जी बचत केली जाते तिचा मुख्य उद्देश असतो भविष्यासाठी. ही बचत कशासाठी केली जाते? भविष्यासाठी बचत केली जाते. आता विचार करा, प्रत्येकाने अशी थोडी थोडी बचत केली तर संपूर्ण जनतेची बचत किती मोठ्या प्रमाणावरती होईल. आणि मग वेगवेगळ्या प्रकारची बचत एकत्र होते आणि त्या बचतीपासून आपल्या देशातला एकूण बचत दर, सकल बचत दर तयार होतो. लक्षात येतं? पहा, कोणकोणत्या प्रकारे बचत होते. आता थोडासा विचार करा, बचत कोणकोणत्या पातळीवरती होते. आपल्या लक्षात आलं की आपल्या स्वतःच्या घरामध्ये बचत होते, म्हणजे घरामधील बचत. घरामधील बचत, बचतीचे कोणकोणते प्रकार आहेत पहा. घरामधील बचत. अजून कोणता प्रकार सांगता येईल? वैयक्तिक बचत. आपण स्वतः सुद्धा जर 50 रुपये आपल्याला दिलेली असतील, एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये आपण कॉलेजसाठी, शाळेसाठी जात असो, क्लाससाठी जात असो, अभ्यासिकेमध्ये बसण्यासाठी जात, 50 रुपये एक्स्ट्रा आपण ठेवलेले असतात. त्याच्यातलेही आपण इमर्जन्सीसाठी 10 रुपये बाजूला काढून ठेवेल, चहासाठी 10 रुपये बाजूला काढून ठेवेल आणि 20 रुपये पुढं काही अडचण आली तर त्यासाठी बाजूला काढून ठेवेल. वैयक्तिक बचत करता येईल का? वैयक्तिक बचत सुद्धा करता येते. शासकीय बचत एक असते, वैयक्तिक बचत एक असेल. कोणकोणत्या प्रकारे बचत होते पहा. वैयक्तिक बचत आणि शासकीय बचत, अशा बचतीचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि याच्यातून एकूण बचत दर, ज्याला आपण सकल बचत दर, सेव्हिंग्स, सकल बचत दर म्हटलं जातं. लक्षात येतं? सकल बचत दर कशामधून तयार होतो? बचत दराचे 3 मुख्य घटक: घरामध्ये होणारी बचत, वैयक्तिक बचत, शासकीय बचत. लक्षात आलं? सकल बचत दराची निर्मिती आपण जे म्हणतो, एकूण बचत दर म्हणजे काय? तर एकूण बचत दर ज्या घटकांमधून निर्माण होतो ते घटक आहेत घरामधील बचत, वैयक्तिक बचत, शासकीय बचत. 3 मुख्य घटक. आता एकूण बचत दर, आपल्या देशामध्ये सर्वात जास्त बचत कोण करतं? स्त्रिया करतात. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जे निष्कर्ष काढले अर्थतज्ञांनी, तर आपल्या देशामध्ये सर्वात जास्त बचत ह्या स्त्रिया करतात. मग म्हणून आपल्या देशामध्ये सर्वात जास्त बचत कोणती असते असं जर तुम्ही मला विचाराल तर सर्वात जास्त बचत असते घरामधील बचत. त्यानंतर येते स्वतः केली जाणारी वैयक्तिक बचत, त्यानंतर शासकीय बचत. आता आपल्याला विचारतात आपल्या देशातील जे बचतीचे प्रकार आहेत त्यांच्याकडून जी बचत केली जाते त्यांचा क्रम लावा. मग विचार करा, घरगुती बचत किती होत असेल? 20 ते 22% होते. 20 ते 22%. वैयक्तिक बचत किती होत असेल? 8 ते 10% होते बचत. वैयक्तिक बचतीचं प्रमाण किती? 8 ते 10%. आता शासकीय बचत किती असते? 1.6% फक्त. साधारणपणे प्रमाण आपण सांगतो 1.6%. तर हे बचत, या सगळ्या बचतीमधून एकूण बचत दराची निर्मिती, सकल बचत दर असं तिला म्हणतात. लक्षात आलं? आता थोडा विचार करा, तुम्ही म्हणाल या बचत केली जाते, पण या बचतीचा अर्थव्यवस्थेसाठी काय उपयोग आहे? एकूण बचत दराचा अर्थव्यवस्थेसाठी काय उपयोग होतो? 2008ची आर्थिक मंदी आठवते का तुम्हाला? आत्ता जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा आपल्याला असं सांगता येईल की एक साधं उदाहरण देतो. 2008 मध्ये जगामध्ये आर्थिक मंदी आली होती. त्या आर्थिक मंदीमध्ये अनेक देश कोलमडून पडले, भारताची अर्थव्यवस्था टिकून राहिली. अर्थतज्ञांनी विचार केला, अरे जगातले अनेक देश कोलमडून पडलेत, त्यांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या, भारताची अर्थव्यवस्था टिकू नये का? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण अर्थतज्ञांना आढळून आलं ते म्हणजे घरगुती बचत.
या ठिकाणी आपल्याला सांगता येते सर्वात महत्त्वाचं कारण अर्थतज्ञांना आढळून आलं. मंदीमध्ये भारताची अर्थव्यवस्था टिकून राहिली याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं घरामधील बचत मोठ्या प्रमाणावरती झालेली होती. अशा प्रकारे एकूण बचत दर या 3 घटकांवरती काढला जातो. तुम्हाला विचारलं सर्वात जास्त बचत कोणत्या घटकाकडून केली जाते? घरामधील बचत, त्यानंतर वैयक्तिक बचत, त्यानंतर शासकीय बचत. लक्षात येतं? अशा प्रकारे एकूण बचत दराचं महत्त्व, याच्यातून एकूण बचत दर काढला जातो. तर ह्या घटकांच्या आधारे काढला जातो. लक्षात आलं? पुढचा आपण मुद्दा पाहूयात अर्थव्यवस्थेतला, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. आपण नेहमी म्हणतो गुंतवणूक गुंतवणूक. आता गुंतवणूक म्हणजे काय? अर्थव्यवस्थेमध्ये त्याची नेमकी व्याख्या काय? त्याचं महत्त्व काय? या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो आणि याच्यावरती अनेक प्रश्न विचारले जातात. गुंतवणूक म्हणजे काय? कशासाठी आपण गुंतवणूक करतो? विचार करा तुम्ही, कशासाठी गुंतवणूक करतो? पहिली गोष्ट, गुंतवणूक म्हणजे काय? तर एखादं उत्पादन घेण्यासाठी आपण जे खर्च करतो त्याला आपण गुंतवणूक म्हणतो. उत्पादन खर्च, उत्पादनासाठी केला जाणारा खर्च, उत्पादनासाठी केला जाणारा. साधारणपणे गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये कशाला म्हटलं जातं? तर उत्पादनासाठी केला जाणारा खर्च म्हणजे गुंतवणूक. लक्षात आलं गुंतवणूक म्हणजे काय? आता विचार करा तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करू शकाल? तुम्ही म्हटला हॉटेलमध्ये गेला, खाल्लं पिल्लं, याला गुंतवणूक नाही म्हणत. गुंतवणूक कशासाठी करतो? आणि ती केलेली गुंतवणूक आपल्याला बऱ्याच काळापर्यंत टिकून राहायची असते किंवा टिकून ठेवायची असते. समजा तुम्ही एक पेन ड्राईव्ह विकत घेतला, आपण म्हणूया पेन ड्राईव्ह, याच्यामध्ये गुंतवणूक केली. आता तुम्ही एक पेन ड्राईव्हसाठी खर्च केला आहे, हा तुमचा उत्पादक खर्च आहे. कारण या पेन ड्राईव्हचा तुम्हाला जो फायदा होणार आहे तो दीर्घकाळ फायदा होणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापर करू शकता. त्या पेन ड्राईव्हद्वारे 2-3 वर्ष त्याचा वापर करू शकता, म्हणजे दीर्घ कालावधीसाठी वापर करू शकता. आता गुंतवणुकीचा जर तुम्ही विचार केला तर 2 प्रकार पडतात गुंतवणुकीचे. एक आहे उपभोग वस्तूंवर केली जाणारी गुंतवणूक, दुसरी आहे मशीनमध्ये केली जाणारी गुंतवणूक. आता याचा आपण म्हटलं की 2 प्रकार बघूयात, थोडीशी चर्चा करूया त्याच्यावरती. 2 प्रकार जे पडतात, उपभोग वस्तूंवरील गुंतवणूक, उपभोग पहिला प्रकार जो पडतो तो उपभोग वस्तूंमधील गुंतवणूक. दुसरा प्रकार आहे मशीनमधील गुंतवणूक. एखादी मशीन तुम्ही घेतली आहे, मशीन मधील गुंतवणूक. असे 2 प्रकार पडतात. गुंतवणुकीचे सुद्धा 2 प्रकार आपल्याला पडतात. उपभोग वस्तूंवरील गुंतवणूक, मशीनमधील गुंतवणूक. उपभोग वस्तूंवर तुम्ही गुंतवणूक केली आहे, हा उत्पादन खर्च मानला जात नाही किंवा हा गुंतवणुकीचा भाग सुद्धा मानला जात नाही. हा गुंतवणुकीचा भाग नसतो. उपभोग वस्तूंवर केली जाणारी गुंतवणूक हा गुंतवणुकीचा भागच मानला जात नाही. आता समजा तुम्ही मशीनमध्ये गुंतवणूक केली, एखादी मशीन विकत घेतली, तर या मशीनमधून तुम्ही जे उत्पादन घ्याल, या मशीनमधून जे प्रोडक्शन तुम्ही कराल, उत्पादन जे तुम्ही घ्याल, तर त्याच्यापासून दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला नफा मिळू शकतो. जर एखाद्या मशीनमध्ये तुम्ही गुंतवणूक करून त्याच्यापासून दीर्घ काळासाठी नफा मिळवत असाल तर त्याला म्हणायचं उत्पादक खर्च. लक्षात आलं? अशा प्रकारे गुंतवणुकीचे 2 प्रकार पडतात, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि गुंतवणूक म्हणजे काय? उत्पादनासाठी केला जाणारा खर्च. मग तुम्हाला मी पेन ड्राईव्हचा विचार केला, पेन ड्राईव्हमध्ये तुम्ही गुंतवणूक केली 1000 रुपये आणि त्याच्या आधारे तुम्ही तुमची सॉफ्टवेअर्स जी आहेत महत्त्वाची दुसऱ्याच्या कम्प्युटर्समध्ये लोड करून दिली, त्याच्यापासून पैसे प्राप्त केले, तर हा उत्पादक खर्च झाला. आणि उपभोग खर्च, तुम्ही कपडे घेतले, वेगवेगळ्या उपभोगाच्या वस्तू घेतल्या, त्याच्यापासून तुम्हाला काही नफा मिळणार नाही, काही उत्पादन मिळणार नाही, त्याच्यामुळे हा उत्पादक खर्च नसणार आहे. आणि मशीनमध्ये गुंतवणूक केली समजा तुम्ही, तर त्याच्यामधून मिळणारं जे नफा आहे, दीर्घकाळ नफा मिळत राहतो, एक 10 वर्ष 15 वर्ष, तो उत्पादक खर्च झाला. तर हा गुंतवणूक जी आहे
तर ते गुंतवणुकीचं लक्षात ठेवायचं की व्याख्या काय आहे, गुंतवणुकीचे प्रकार कोणते पडतात आणि उत्पादक खर्च म्हणजे काय. लक्षात आलं, उत्पादक खर्च म्हणजे काय. त्यानंतर आता भांडवल निर्मिती म्हणजे काय याचा आपण विचार करू, ज्याला कॅपिटल फॉर्मेशन असं म्हटलं जातं. भांडवल निर्मिती याला कॅपिटल फॉर्मेशन असं म्हटलं जातं. पहा, भांडवल निर्मिती, भांडवल निर्मिती करायची 3 बाबी आवश्यक असतात. कोणकोणती सांगा, याच्या अगोदर आपण चर्चा केली होती. काय सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला म्हटलं 2008ची आर्थिक मंदी आली, भारत अर्थव्यवस्था टिकून राहिली. भारताची अर्थव्यवस्था, अर्थतज्ञांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं, बचत, घरगुती बचत मोठ्या प्रमाणावरती झाली होती, आपली अर्थव्यवस्था टिकून राहिली. भांडवलाची निर्मिती कधी होईल, जर बचत केली तर भांडवल तयार होईल. म्हणजे या ठिकाणी आपण जे उल्लेख केला की या भांडवल निर्मितीसाठी कोणत्या 3 बाबींची आवश्यकता असते, तर त्याच्यामध्ये बचतीची निर्मिती, बचतीचा संग्रह आणि बचतीची गुंतवणूक. बचतीची निर्मिती, बचतीचा संग्रह आणि तिसरा जो प्रकार आहे तो त्याची केली जाणारी गुंतवणूक. बचतीची गुंतवणूक, भांडवल निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी कोणत्या, याला हे आपल्याला भांडवल निर्मिती म्हटलं की लक्षामध्ये आलं पाहिजे. गुंतवणूक, कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात कॅपिटल फॉर्मेशनसाठी, भांडवल निर्मितीसाठी, बचतीची निर्मिती, बचतीचा संग्रह आणि बचतीची केली जाणारी गुंतवणूक. तर अशा प्रकारे बचतीचा जर विचार केला तर बचत तयार झाली. उदाहरणार्थ विचार करा, घरगुती बचत 20% होते, 100 20 रुपये असं आपण म्हणतो. किती होत असेल संपूर्ण भारतामध्ये. एवढी मोठी बचत तयार झाली की त्या विकास कामांमध्ये ती बचत गुंतवायचं काम सरकारचं. बचतीमधून काय होतं, बचतीमधून गुंतवणूक होते. पहा, बचत जर असेल तर त्या बचतीमधून गुंतवणूक होते. गुंतवणूक झाली तर काय होईल, एखाद्या कारखान्यामध्ये गुंतवणूक झाली तर त्याच्यापासून आपल्याला उत्पादन होतं, उत्पादन मिळतं. गुंतवणूक झाली तर उत्पादन प्राप्त होईल. आता विचार करा, उत्पादन वाढलं तर काय होईल, हे उत्पादन वाढलं तर रोजगार वाढेल, रोजगाराची निर्मिती. आपण म्हणूयात उत्पादन वाढलं तर रोजगाराची निर्मिती होत आहे. अजून रोजगाराची निर्मिती झाली त्यावेळी काय होईल, जर लोकांना रोजगार मिळायला लागला तर त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. रोजगाराची निर्मिती, लोकांचं आर्थिक जीवनमान उंचावलं जाईल. आपण म्हणूयात लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ, उत्पन्नामध्ये वाढ होईल. पहा काय काय झालं, पहा बचती, आपल्याला म्हटलं की बचत निर्मिती झाली, गुंतवणूक होईल, गुंतवणुकीतून उत्पादन होईल, उत्पादन जर झालं होत असेल तर रोजगाराची निर्मिती होईल, रोजगाराची निर्मिती जर झाली तर लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली तर त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावेल. पुन्हा लोकांचं उत्पन्न वाढलं तर लोक काय करतील, उत्पन्न वाढलं की पुन्हा बचत करतील, उत्पन्न वाढलं की बचत. अशा प्रकारे हे चक्र चालू राहील. एवढं मोठं महत्त्व. तर भांडवल निर्मिती कशी होते, तर या प्रकारे होते. बचत झाली की पुन्हा भांडवल निर्मिती. लक्षात आलं, तर याला म्हणायचं भांडवल निर्मिती कशी होते, कॅपिटल फॉर्मेशन. 3 घटक कोणते आहे, बचतीची निर्मिती, बचतीचा संग्रह, बचतीची गुंतवणूक. बचतीची निर्मिती झाली, त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याचा संग्रह झाला, प्रत्येकानं 20 रुपये बचत केली, 20% बचत केली आपण म्हणू का, कारण घरगुती बचत 20 ते 22% असा आपण उल्लेख केला होता. 20% बचत केली या ठिकाणी. या 20% बचतीचा जर विचार केला, सगळ्यांचा संग्रह तयार झाला बचतीचा एकत्रितपणे, आणि त्या बचतीची गुंतवणूक केली.
बचतीची गुंतवणूक केली, त्याच्यापासून उत्पादन झालं, उत्पादनामधून लोकांना रोजगार प्राप्त झाला, रोजगाराची निर्मिती झाली, रोजगाराच्या निर्मितीमुळे लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली, त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावलं, त्यांनी आर्थिक जीवनमान उंचावल्यानंतर पुन्हा बचत करायला सुरुवात केली आणि त्या बचतीमधून पुन्हा गुंतवणूक झाली. तशा प्रकारे ही चक्र आहे. भांडवल निर्मिती कशी होते? तशा प्रकारे होते. लक्षात येत आहे? तशा प्रकारे भांडवल निर्मिती होते. यानंतर आपला पुढचा प्रकार जो अभ्यासणार आहोत अर्थव्यवस्थेमधली संकल्पना कॅपिटल आउटपुट रेशो. COR म्हणजे काय? कॅपिटल आउटपुट रेशो. उदाहरणाच्या माध्यमामधून हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. कॅपिटल आउटपुट रेशो काय आहे थोडंसं विचार करा. याला आपण भांडवल उत्पादन गुणोत्तर असं म्हणतो. भांडवलाचं उत्पादन गुणोत्तर या ठिकाणी आपण लिहूयात. भांडवलाचे उत्पादन गुणोत्तर कॅपिटल आउटपुट रेशो. भांडवलाचे उत्पादन गुणोत्तर कशाला म्हणायचं? भांडवलाचे उत्पादन गुणोत्तर कॅपिटल आउटपुट रेशो. आता याच्यामध्ये एक विचार करा. भांडवलाची उत्पादकता किती हे दर्शवलं जातं. भांडवलाच्या उत्पादन गुणोत्तरामधून काय दर्शवलं जातं? COR मधून भांडवलाची उत्पादकता किती आहे. आता या ठिकाणी आपण कशी पहा, आपण म्हणतोय भांडवलाची उत्पादकता. भांडवलाची उत्पादकता म्हणजे काय? तुम्ही एखाद्या धंद्यामध्ये काही भांडवल लावता का? हे की नाही? एखादा उद्योगधंदा उभारायचा आहे किंवा उद्योग उभारायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 100 रुपये लावलाय आणि त्या 100 रुपयापासून तुम्हाला किती आउटपुट मिळतोय? 110 रुपये मिळतोय, 120 रुपये मिळतोय. भांडवलापासून मिळणारं आउटपुट म्हणजे भांडवलाची उत्पादकता. लक्षात आलं? 100 रुपये लावले, 100पासून 200 रुपये मिळतात, 150 रुपये मिळतात का 300 रुपये मिळतात, म्हणजे भांडवलापासून मिळणारी उत्पादकता असं त्याला म्हटलं जातं. तर भांडवलाचे उत्पादन गुणोत्तर म्हणजे काय? तर हे भांडवलाची उत्पादकता किती आहे या कॅपिटल आउटपुट रेशोने दर्शवलं जातं. समजा आपण पाहूया, एखादी वस्तू तयार करायची आहे तुम्हाला. आपण म्हणूयात वस्तूची निर्मिती तुम्हाला करायची आहे. वस्तूची निर्मिती करायची. तुम्ही या वस्तूची निर्मिती करण्यासाठी 1 रुपया भांडवल लावला. 1 रुपया भांडवल लावलं आणि तुम्हाला त्याच्यापासून 1च रुपया मिळाला. भांडवलाचं उत्पादन गुणोत्तर कसं असणार आहे? 1:1. लक्षात आलं? आता लक्षात आलं? भांडवलाचं उत्पादन गुणोत्तर उत्पादकता किती आहे? एखाद्या वस्तूची तुम्हाला निर्मिती करायची, त्यासाठी तुम्ही खिशातला 1 रुपया काढला, तो लावला, त्याच्यापासून तुम्हाला 1च रुपया मिळाला, तर ते भांडवलाचं उत्पादन गुणोत्तर किती आलं? 1:1 आलं. किंवा तुम्ही काय केलं, एखाद्या वस्तूची निर्मिती करायची, पुन्हा 1 रुपया लावला, तुम्हाला 2 रुपये आता प्राप्त झाले. 1 रुपयापासून 2 रुपये प्राप्त झाले. भांडवलाचे उत्पादन गुणोत्तर किती असेल? 1:2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फायदा झालेला आहे. भांडवलाच्या उत्पादन गुणोत्तर कॅपिटल आउटपुट रेशो. शिवाय आणखी विचार करा की तुम्ही एखाद्या वस्तूवर 2 रुपये भांडवल लावलाय. 2 रुपये भांडवल लावलाय तुम्ही एखाद्या वस्तूवरती आणि तुम्हाला 1च रुपया मिळाला. असंही होतं. जास्तीत जास्त उद्योगधंद्यांमध्ये असं होतं. 2 रुपये लावले, 1 रुपये मिळाले. भांडवलाचं उत्पादन गुणोत्तर 2:1. कॅपिटल आउटपुट रेशो. अर्थव्यवस्थेत याचं महत्त्व काय हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता पहा, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे कसं महत्त्वाचं आहे, हे कुठलं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, तर हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून. एखाद्या वस्तूवर आपण 1 रुपया भांडवल लावलाय आणि आपल्याला उत्पादनामध्ये 2 रुपये प्राप्त होत आहे, तर हे प्रमाण अर्थव्यवस्थेमध्ये सर्वोत्कृष्ट प्रमाण मानलं जातं. कॅपिटल आउटपुट रेशो. पहा, या ठिकाणी आपल्याला असंही म्हणता येईल
डिवायडेड बाय वाय. सी म्हणजे कॅपिटल, वाय म्हणजे उत्पादन. लक्षात आलं. आता या ठिकाणी CORचं मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल आउटपुट रेशोचं सूत्र काय आहे. ज्यावेळी आपण म्हणतो की मी एखाद्या गोष्टीवरती 100 रुपये लावले आहे, 200 रुपये मला उत्पन्न मिळालं. या ठिकाणी एकाच दोन 100 रुपये लावले, 200 रुपये, दुप्पट मिळालं. आता या ठिकाणी आपल्याला जे उत्पादन मिळाले ते 200 रुपये, 100वर 200 रुपये मिळाले. आता या ठिकाणी पहा, हे गुणोत्तर जितकं कमी असेल तितकं चांगलं आहे. लक्षात आलं. हे गुणोत्तर जितकं कमी असेल तितकं चांगलं आहे. एकापासून 2 मिळतं. हे जितकं कमी असेल तितकं चांगलं आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, कॅपिटल आउटपुट रेशोमध्ये, भांडवल उत्पादन गुणोत्तरामध्ये हा रेशो जितका कमी असेल तितका चांगला आहे. हे आपल्याला विधान विचारलं जाईल. मग आपल्याला विचारतील कमी गुणोत्तर अर्थव्यवस्थेसाठी चांगलं असतं का? हो, कमी गुणोत्तर. हे पहा, एकाच हे जितकं कमी तितकं अर्थव्यवस्थेसाठी चांगलं. आणि जितकं जास्त असेल तितकं अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक. आता जितकं जास्त असेल, तुम्ही म्हणाल हे कळलं, एकाच दोन, एकापासून 2 रुपये मिळतात. हे जितकं चांगलं असेल गुणोत्तर, जितकं कमी गुणोत्तर असेल हे तितकं चांगलं. आणि हे जितकं जास्त असेल, आपण ज्याला विचार केला ते तितकं चांगलं. पण या ठिकाणी हे गुणोत्तर जास्त आहे. जितकं जास्त असेल, शेतीच्या व्यवसायात पहा, शेतकऱ्यांनी 4 रुपये लावले, 2 रुपये मिळाले कांद्यामध्ये. आता हे गुणोत्तर जितकं जास्त तितकं अर्थव्यवस्थेचं नुकसान होणार आहे. होईल का? अर्थव्यवस्थेचं नुकसान होणार आहे. तर हे कुठं दिसून येतं, तर भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त दिसून येतं. तर भांडवलाचे 4 युनिट लावलेत, प्राप्त झालेत 2च. फक्त 2 युनिट प्राप्त झालेत. तर अशा प्रकारे हा कॅपिटल आपण म्हणतोय भांडवल उत्पादन गुणोत्तर. कॅपिटल प्रॉडक्ट रेशो म्हणजे भांडवलापासून किती उत्पादकता प्राप्त होते हे गुणोत्तर ज्याच्यात दर्शवलं जातं. आपण लावलेल्या भांडवलापासून किती उत्पादकता मिळते, 1 रुपयापासून 2 रुपये, 4 रुपयापासून किती गुणोत्तर किती उत्पादकता मिळते, त्याला म्हणायचं भांडवल उत्पादन गुणोत्तर. भांडवलापासून मिळणाऱ्या, भांडवल लावलंय त्याच्या उत्पादनापासून किती गुणोत्तर मिळतं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे काही मुद्दे की जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की याचं प्रमाण जितकं कमी असेल तितकं फायदा, जितकं जास्त असेल तितकं अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं. त्याच्यावरती प्रश्नही विचारले गेले, ते UPSCलाही विचारले गेलेले आहेत प्रश्न याच्यामध्ये पहिल्या प्रकरणावरती. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. कॅपिटल प्रॉडक्ट रेशो म्हणजे भांडवलापासून किती उत्पादकता तुम्हाला प्राप्त होते याचं गुणोत्तर दर्शवलं जातं. तर ही भांडवलाची उत्पादकता आहे. आता कॅपिटल आउटपुट रेशो तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल. आता आपण ICOR ही नवीन संकल्पना अभ्यासूया. ICOR काय म्हणता येईल याला? इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो. कॅपिटल आउटपुट रेशो. ICOR खूप सोपी संकल्पना, एकदम उदाहरणाच्या माध्यमातूनच ही संकल्पना आपण समजावून घेऊ. आता कशी उदाहरणं घेतली त्या माध्यमातून विचार करा. तुम्ही एखादी वस्तू तयार करण्यासाठी का काही युनिट्स तयार करण्यासाठी असं आपण म्हणा 100 रुपये भांडवल लावलं आहे. 100 रुपये भांडवल लावलं आहे. 100 रुपयापासून तुम्ही 100 युनिट्स तयार केलेले आहेत. 100 युनिट्स, 100 रुपयात 100 युनिट्स तयार करायचे. तुमच्या लक्षात आलं की 1 युनिट जास्त तयार करायचं आहे. आता मागणी जास्त आहे. आत्तापर्यंत 100 रुपये लावून 100 युनिट्स आपण तयार करतोय. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? एक अतिरिक्त युनिट तयार करायचं आहे. एक्स्ट्रा युनिट तयार करायचं आहे. एक अतिरिक्त युनिट आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे आता याचा जर तुम्ही विचार केला तर अतिरिक्त युनिट तयार करण्यासाठी येणारा तुमचा जो खर्च आहे
त्याला म्हणायचं इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो, अतिरिक्त युनिट तयार करण्यासाठी येणारा खर्च. आता 100 युनिट्स तयार करताना तुम्ही विचार केला की प्रत्येक युनिट तयार करण्यासाठी जेवढ्या पैशांची आवश्यकता लागली तेवढ्याच पैशांची आवश्यकता एक अतिरिक्त युनिट करण्यासाठी लागेल. असा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी चुकीचं ठरतं. आता हे अतिरिक्त 101 व युनिट तयार करायचं, हे तयार करण्यासाठी येणारा खर्च कदाचित जास्त पण असू शकते. 100 रुपये युनिट तुम्ही भांडवल लावलाय, 100 पासून 100 रुपये तयार झाले म्हणजे प्रत्येक युनिट तयार करण्यासाठी 1 रुपये खर्च आलाय. आता 101 व युनिट तयार करण्यासाठी तुम्हाला 1 रुपये खर्च येईल असं नाही, याच्यापेक्षा जास्त खर्च येतो. उदाहरणार्थ पहा, तुमच्या गावामध्ये एखादी पंगत आहे आणि पंक्तीमध्ये काय झालं की ठरलं होतं 100च लोक येणार आहे. 100 लोकांचं जेवण बनवलं. आता 100 लोकांचं जेवण बनवण्यासाठी त्या ठिकाणी खर्च आला, 100 लोकांचं जेवण खर्च आला 2000 रुपये, म्हणजे प्रत्येक माणसासाठी 20 रुपये खर्च आला होता. 100 लोक आली, 100 लोक जेवली, पण अचानक एक पुढारी आला आणि त्याला जेवण घालणं तुम्हाला आवश्यक होतं का त्याला नाराज करून तुम्हाला चालणार नव्हतं. 101 वा माणूस तुमच्याकडे आला. आता तुम्हाला त्या व्यक्तीचं पुन्हा जेवण बनवायचं आहे. आत्तापर्यंत एका व्यक्तीचं जेवण बनवण्यासाठी तुम्हाला 20 रुपये खर्च आलेला होता. आता या ठिकाणी एका अतिरिक्त माणसाचं जेवण तुम्हाला बनवायचं आहे, त्यावेळी तुम्हाला हा 20च रुपये खर्च येईल असं नाही, तर 25 रुपये सुद्धा खर्च येऊ शकतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक अतिरिक्त युनिट तयार करायला गेला तर तुम्हाला अतिरिक्त भांडवलाची गरज लागली. अशा प्रकारे हे जे एक अतिरिक्त युनिट तयार करण्यासाठी येणाऱ्या भांडवलाचा जो खर्च आहे, अतिरिक्त भांडवलाचा जो खर्च आहे, त्याला इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो असं म्हणतात. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी हे काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, तर अर्थव्यवस्थेसाठी गुणोत्तर जेवढं कमी असेल तेवढं अधिक चांगलं असतं आणि जेवढं जास्त असेल तेवढं अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक असतं. लक्षात आलं? अर्थव्यवस्थेसाठी गुणोत्तर कमी असणं गरजेचं आहे. जेवढं कमी आहे गुणोत्तर तेवढं कमी आहे. जेवढं कमी गुणोत्तर तेवढं कमी. जेवढं जास्त झालं अर्थव्यवस्थेची हानी होणार, खर्च वाढणार. अशा प्रकारे इन्क्रिमेंटल आपण म्हटल्याप्रमाणे कॅपिटल आउटपुट रेशो ही त्याची व्याख्या आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. एक अतिरिक्त युनिट तयार करण्यासाठी येणारा खर्च त्याला म्हणायचं आपण इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो, किंवा आपल्याला असंही म्हणता येईल एक अतिरिक्त युनिट तयार करायचं आहे की नाही, तर तयार करण्यासाठी जेवढे अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता असते तेवढ्या भांडवलाला इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो असं म्हणतात. लक्षात आलं? या गोष्टीत ह्याला इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो असं म्हटलं जातं. आणि आजची आपली शेवटची संकल्पना आपण अभ्यासात इकॉनॉमिक ग्रोथ रेट. इकॉनॉमिक ग्रोथ रेट, आर्थिक वृद्धी दर, आर्थिक वृद्धी दर, आर्थिक वृद्धी दर असं म्हणतात याला. आता याचा थोडासा विचार करूयात. इकॉनॉमिक ग्रोथ रेट शेवटची संकल्पना आजच्या प्रकरणामधली आपली इकॉनॉमिक ग्रोथ रेट. आता या ठिकाणी पहिली गोष्ट लक्षामध्ये ठेवायचं, आर्थिक वाढीचा दर आपल्याला काढायचा आहे. कसा काढू आपण? बचत दराला, बचत दर डिवायडेड बाय ICOR. आत्ता जे आपण अभ्यासलं बचत दर पण अभ्यासलं, ICOR पण अभ्यासलं. इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो आणि बचत दर. उदाहरणार्थ विचार करा, बचत दर 30 आहे, 30%. ICOR इन्क्रिमेंटल आउटपुट रेशो 5 आहे. मग आर्थिक वाढीचा दर 6% आहे. लक्षात आलं? आर्थिक वृद्धी दर, बचत दराला ICOR द्वारे आपण भाग दिला. बचत दर 30 आहे, ICOR 5 आहे, 6चा भाग जाईल, 6% आपला आर्थिक वृद्धी दर आहे. कसा काढतात?
लक्षात येत आहे? जितकी बचत वाढेल तितका आर्थिक विकास दर वाढतो. पहा, जितकी बचत वाढेल, समजा बचत 40 झाली, ICOR 5च राहिला, तर या ठिकाणी 8% बचत दर 6% होता, त्या ठिकाणी ते 8% झाला. का? बचत वाढली. जितकी बचत वाढेल तितका विकास दर वाढतो. लक्षात आलं? आपल्या जर विचारलं विधानामध्ये, जितकी बचत वाढेल तितका आर्थिक विकास दरामध्ये वाढ होईल. हो, बरोबर आहे. आता तुम्हाला असं विचारलं, जितकं इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशोमध्ये वाढ होईल तेवढा बचत दर कमी होईल. आतापर्यंत काय म्हणत होतो आपण? जेवढा बचत दर वाढेल तेवढा आर्थिक वृद्धी दर वाढेल, जेवढा ICOR वाढेल तेवढा आर्थिक वृद्धी दर कमी होतो. उदाहरणार्थ पहा, 40 बचत दर आहे आणि ICOR झालाय 8. आता या ठिकाणी 8% होता, 5% राहिला. लक्षात आलं? या ठिकाणी बचत दर जास्त झाला होता, ICOR इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो कमी होता, 8% बचत दर. या ठिकाणी ICOR वाढला आणि बचत दर तेवढाच राहिला, तर आर्थिक वृद्धी दर 5% झाला. 8%वरून 5% वरती आला. तर अशा प्रकारे या ठिकाणी गोष्टीत लक्षात ठेवायचे की आर्थिक वृद्धी दर कसा काढला जातो. लक्षात आलं? त्याच्यामध्ये महत्त्वाचं हा जो आर्थिक समृद्धी दर आहे तो जर वाढवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? आर्थिक दर वाढवायचा असेल तर ICOR हा स्थिर असणं गरजेचं आहे. बचत दर वाढला पाहिजे आणि ICOR स्थिर असणं गरजेचं असतं. तर मग आपल्याला या ठिकाणी आर्थिक वृद्धी दरामध्ये वाढ झालेली दिसते. लक्षात येतं? आता आपण म्हटलं की याच्यात लक्षात काय ठेवायचं? बचत दर वाढला आणि ICOR स्थिर असला तर आर्थिक वृद्धी दरामध्ये वाढ होते. बचत दर तेवढाच राहिला आणि ICOR वाढला तर या ठिकाणी आर्थिक वृद्धी दर कमी होतो. तर या गोष्टी लक्षात ठेवायचे ना. हे आपलं पहिलं प्रकरण की ज्याच्यामध्ये आपण अर्थव्यवस्थेतील संकल्पना अभ्यासल्या. यावर मी तुम्हाला काही प्रश्न देईन, तर ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबवरच मिळतील. तर 30 सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचा आहे. तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केला असेल तर त्याच्यावरचे सगळे प्रश्न सोडवा. त्याची उत्तरंही मी शेवटच्या ह्याच्यामध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न सोडवता येतील. हे अख्खं प्रकरण आणि त्याच्यावरचे प्रश्न जर तुम्ही सोडवलं तर मग तुम्ही UPSC कुठलीही परीक्षा द्या, UPSCची द्या, MPSCची द्या, सगळ्या संकल्पना तुम्हाला समजतील. तर अशा प्रकारे हे आपलं पहिलं प्रकरण. याच्यानंतर आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये.